की आपण सगळे येणाऱ्या पावसाची आणि त्याचप्रमाणे स्वामीजींची अगदी मनापासून वाट बघत असतो. सध्या व्हॉट्सअपवरती येणारे हवामान खात्याचे जे अंदाज आहेत पावसाबद्दलचे ते निराशा करणारे जरी असले तरी आज जो सकाळी सागरचा मेसेज आला होता की वी आर हॅपी टू इन्फॉर्म यू दॅट स्वामीजी इज बॅक अँड विल बी प्रेझेंट इन केंद्र, हा मेसेज सगळ्यांनाच हॅपी करणारा होता. आणि त्याचाच रिप्लाय म्हणून की काय आज सगळेजण आपण इथे उत्साहाने केंद्रात जमलेलो आहोत. अशाच या आनंदी वातावरणात आपण नेहमीच्या प्रार्थनेनं केंद्राची सुरुवात करूया. प्रार्थना सगळ्यांनी एकत्र म्हणूया. हरि ओम. ओम गणेशाय नमः. ओम नमो जीयाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा. ओम नमो श्री गणनायका सर्वसिद्धि फलदायका अज्ञान भ्रांति छेदका बोधरूपा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. यानंतर गीता आणि ज्ञानेश्वरीची संथा होईल, ती रसिका आपल्याला सांगेल. गीता नित्यपाठ श्लोक क्रमांक 57 पान क्रमांक 35. ओम श्री परमात्मने नमः. श्री भगवानुवाच अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च. ज्योतिषामपि तज्ज्योतिः तमसः परमुच्यते. ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितं. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः. अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवद् वदति तथैव चान्यः. आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. हरि ओम तत्सत्. श्री कृष्णार्पणमस्तु.
हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. ज्ञानाचा भाग जो आपण आता म्हणला तो अविभक्तंच्या भूतेषु विभक्तमिव च स्थितम. वस्तुतः अविभक्त आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं आत्मतत्व नाहीये. सगळीकडे एकच तत्व आहे, परंतु तो प्रत्येकाच्या अंतःकरण सापेक्ष ते वेगळं वाटतं. सिंपल आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलेला आहे सुंदर, की चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं आहे. अनेक सरोवर, जेवढी सरोवर आहे तेवढ्या सगळ्या सरोवरामध्ये चंद्राचं स्वतंत्र प्रतिबिंब पडलं. चंद्र एकच आहे, पण प्रतिबिंब सेपरेट पडलेली आहे. आणि दृष्टांताची मजा अशी आहे की आम्ही जिथं आहोत त्या ठिकाणी आमच्या दृष्टीच्या सापेक्ष तो चंद्र दिसतो. नदीच्या पलीकडच्या भागातल्या माणसाला दुसरीकडे तो चंद्र दिसत. सापेक्ष आहे, हा एक भाग आहे. दोघ जण ते एक लेक्चर ऐकून खूप प्रभावित होतात आणि तो सांगत असतो की नदीच्या पलीकडे जायला पाहिजे, पलीकडच्या तीरावर जायला पाहिजे. म्हणजे ते काव्यात्मक रीतीने सांगतात ना की हे भवनदीच्या पलीकडे जायला पाहिजे वगैरे. तर मग ते चर्चमधलं भाषण ऐकून ते दोघ जण निघतात आणि एक जण या तीरावरती आणि एक जण या तीरावरती. तर तो म्हणतो, व्हॉट आर यू लुकिंग फॉर? आय एम लुकिंग फॉर द अदर साइड ऑफ द रिव्हर. तर हा इकडे सांगतो, यू आर ऑन द अदर साइड ऑफ द. तर गंमत अशी आहे की जिथे म्हणून आम्ही बघू त्या ठिकाणी प्रतिबिंब आमच्या दृष्टीच्या सापेक्ष दिसतं. बघणारा जर का नसेल तर इमॅजिन नो प्रतिबिंब. कुठल्याही तळ्यात चंद्राचं प्रतिबिंब पडत नाही. इमॅजिन करा तुम्ही की कोणी बघणारं नाहीये तर प्रतिबिंब पडेल का? तर देर इज नो प्रतिबिंब, नुसता प्रकाश आहे. आणि त्या सरफेसवरून सगळीकडनं ते प्रकाश किरण परिवर्तित होणार आहे, पण ॲज सच त्याचा प्रतिबिंबाचा फॉर्म नाही तयार होणार जोपर्यंत ते आम्ही बघत नाही तोपर्यंत. तसं हे कॉन्शियसनेस, ज्ञानशक्ती ही युनिव्हर्सली प्रेझेंट आहे. अस्तित्व माझ्या मीच्या सापेक्ष मी ज्यावेळेला त्याच्याकडे बघतो त्यावेळेला मी आहे असं मला वाटतं, दुसरी व्यक्ती बघते त्यावेळेला मी आहे असं वाटतं. प्रत्येकाचं अस्तित्वाची जाणीव ही सारखीच असते सगळ्यांची. याचं असण्याची जाणीव आणि त्याची असण्याची जाणीव वेगळी नसते. मी आहे हे सगळ्यांचं सेम असतं. तर याला ऍक्च्युअली म्हणायचं आहे की अविभक्त आहे वस्तुतः. विभाग काही पडलेलेच नाहीये, पण प्रत्येकाच्या अंतःकरण सापेक्ष त्याला असं वाटतं की मी आहे असे स्वतंत्र जाणीव आहे. आणि त्याचप्रमाणे त्याचं जे रिव्हिलेशन ऑफ सेल्फ हे त्याचं जे होईल ते खरं तर मूळ तत्वाचंच होणार आहे, पण तो असं म्हणतो की माझा आत्मतत्व. म्हणून अविभक्तंच्या भूतेषु माझा आत्मा असं म्हणतो प्रत्येक जण, पण खरं तर सगळ्यांचा मिळून आत्मा एकच आहे. पण त्याचा हे प्रत्येकाला अनुभव स्वतंत्रपणाने येतो अंतःकरणाच्या सापेक्ष, त्याच्यामध्ये असलेल्या मीच्या सापेक्ष. त्या प्रत्येकाचा मी हा स्वतंत्र जरूर आहे, पण अस्तित्व हे सेम आहे आणि त्याच्या वाट्यांचं प्रिन्सिपल्स आहे, तत्व. म्हणून अविभक्तंच्या भूतेषु विभक्तमिव च स्थितम.
हे सगळे जे श्लोक सांगितले ते आत्मस्वरूप आहे, तो वर्णन करणार. मग ते आपण सिंपल फॉर्म मध्ये समजून घेणार आहोत की सेल्फ एवढंच आपल्याला कळलं तरी पुरे. काय करायचं ते तर नैनम चिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावका. शस्त्राने तो आत्मा तुटत नाही. कसं तुटेल? आकाशासारखं तत्व आहे. जर का तलवार फिरत बसले आकाशावर तर तुटणार थोडंच आहे. तसं आहे. नैनम चिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावक. आकाशाला आग लागत नाही. आग सगळीकडे लागू शकते पण आकाशाला नाही लागू शकत. ज्ञानेश्वर महाराज आकाशाला काही आग नाही लागत. आकाश काही भिजत नाही. पाऊस पडला सगळी सृष्टी ओली झाली पण आकाश काय भिजत. तसं तत्वस्वरूप आहे परमतत्व. ते आपल्या आतमध्ये असलेलं माझं स्वरूप पण तेच. म्हणून हे जे अंडरस्टँडिंग आहे ते डेव्हलप होणं आहे. एकदम काही डेव्हलप होत नाही परंतु आपण समजून घेतलं लवकर होऊ शकतं. पूर्वीच्या काळामध्ये असं म्हणायचे की खूप वर्ष लागतात वगैरे, कितीतरी जन्म लागतात. आता बिंडोकपणानेच करत राहिलं तर जन्म कितीतरी लागतील. असे समजून घेतलं तर कमी लागेल. काय कारण समजून घेण्याचा भाग आहे, अंडरस्टँडिंगचा भाग आहे. विदाउट अंडरस्टँडिंग मग काय वाटेल तेवढा वेळ लागू शकतो. म्हणून तसा अवघड विषय नाहीये. आम्ही जर प्रॉपरली समजून घेतलं तर आपल्याला कळू शकतं परमतत्व आहे, ते शरीरामध्ये असलेलं आत्मतत्व आहे. व्हॉट इज द प्रॉब्लेम? त्यामुळे आत्मतत्व फक्त त्याचा अनुभव येतो का? तर इथं आपण आत्ताचा जो श्लोकांचा विभाग बघितला त्याच्यामध्ये आश्चर्यवत पश्यती कश्चिते. आश्चर्यवत एखाद्या व्यक्तीला त्याचा अनुभव येतो. मग त्याला अनुभव आला की ती व्यक्ती एखाद्या आश्चर्यासारखी स्तब्ध होऊन जाते. आश्चर्य पाहिलं की माणूस एकदम स्तब्ध होऊन जातो, बघत राहतो. तसंच स्वतःच्या मध्ये असलेलं चैतन्य तत्व ज्या वेळेला स्वतःला समजतं त्यावेळेला वी आर अमेज्ड. काही करायचं वाटत नाही. तर तसं पण वाटत नाही आपल्याला. पण ही गोष्ट थोडी वेगळी आहे. कारण की ही बेसिक अंडरस्टँडिंग ज्यावेळेला डार्विनची थेअरी पहिल्यांदा मी वाचली होती. आता रात्री उद्योग करायचे, निंदा गोष्टी वाचत बसायचं. त्यावेळेला ते पहिल्यांदा वाचली तसं रात्रभर माझ्या डोक्याला ती थेअरी घुमत होती की हो अरे असं आहे. प्रोडिगॅलिटी ऑफ पॉप्युलेशन, सगळीकडे तुफान, प्रत्येक जात आहे ती उदंड अशा प्रकारचं जीव तयार करायचा प्रयत्न करते. त्याच्यानंतर लिमिटेड नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन एनी पर्टिक्युलर स्पेसिस. त्याचं कारण लिमिटेशन ऑफ फूड अँड स्पेस आणि स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स आणि सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. सगळं परफेक्ट असतं त्या थेरीमध्ये असं आहे. पण जेव्हा तुम्हाला तो कॉन्सेप्ट कळतो त्यावेळेला एकदम ग्रेट वाटतं, अरे असं आहे. तसं हे आत्मस्वरूपाच्या संबंधामध्ये की आपलं स्वरूप आहे आणि ते हे आम्ही वैचारिक दृष्टीने समजून जरी किती घेतलं तरी नुसतं बिंग विथ द सेल्फ करायला लागलो की हळूहळू आपल्याला समजायला लागतं. अजून सोप्या पद्धतीने आपण करू. हे आत्ता जे आपण करतो आहोत ते आत्ता सुद्धा आपण आत्मा आणि आपण स्वतःला वेगळंच मानतो. मी आता आत्म्याकडे बघणार आहे म्हणून. तर ही जी सेपरेशनची गोष्ट आहे तीच आम्हाला बॅरियर निर्माण करते. हा सगळा भाग येतो जसं असं कमी होईल, डिफ्यूज होईल, मधला जो पडदा आहे तो, त्यावेळेला ती व्यक्ती स्वतःचं स्वरूप ज्यावेळेला त्याला कळायला लागतं त्यावेळेला तिला असं सगळे असे पदर उलगडल्यासारखे वाटतं. मग ती आश्चर्यवत पश्यती. मग ज्यावेळेला ते बोलायला लागतं त्यावेळेला आश्चर्यवत, जो ऐकतो तो आश्चर्यवत ऐकतो. अशा रीतीने ऐकणारा सुद्धा. आता ही जनाबाई म्हणते देव खाते देव पिते देवावरी मी निजते, देव देते देव घेते तया सवे व्यवहारिते, देव येते देव तेथे तया विण नाही रीते, जनी म्हणे विठाबाई सबाही अंतरी भरून निघा. आपल्याला आश्चर्य वाटतं की इतकी खेड्यातली बाई
दळिता कांडिता तुझं गायीना आनंद इथपर्यंत ठीक आहे. पण ही एकदम जो तो पहा जमखली, काय सांगू तिची बोली, प्रवृत्ती आणि निवृत्ती लीन होती तिच्या चरणी, परा पश्यंती मध्यमा, वैखरीची झाली सीमा, चारी वाणी कुंठित झाले, सोहम ज्योती उभारली, ज्योत परब्रह्मी जाण, जनी म्हणे निरंजन. एकदम आपल्याला असं वाटतं हे काहीतरी भलतंच वेगळं आहे. त्यामुळे ऐकायला पण आपल्याला एकदम आश्चर्य वाटतं. आपलं लक्ष असेल तर, परंतु इंटरेस्टिंग आहे, याच्यात काही शंका नाही. आणि हे लोक काही असे भोळसट टाईपचे लोक नव्हते, जरी का कुठलेच संत भोळसट नव्हते. म्हणजे असे कनवाळू प्रेमळ वगैरे असले तर ते भोळसट नव्हते कोणीच. तर ते कशाने तरी कॅरीड अवे असं कधी नव्हते. ते अनुभव घेतल्यानंतर हो बुडून गेलो. कवण स्तुती करू कवण या वाचा ओघ संकल्पाचा गिळाला चित्ते. कुठल्या शब्दाने स्तुती करणार, सगळ्या मनात काही इच्छा निर्माण होणं तेच निघून गेलं. मन हे झाले मुके, मन हे झाले मुके, अनुभवाचे सुखे हे लावले. आता अनुभव घेतोय, काही बोलावंसं वाटत. रामकृष्ण असं म्हणत होता, ती भुंगा गुंग 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 करतो कुठपर्यंत, जोपर्यंत तो फुलामधला कंद सेवन करायला लागत नाही तोपर्यंत करतो, बस. करायला लावाय काही बोलत नाही. तसं आहे. म्हणून आश्चर्यवत याच्यामध्ये एक प्रकारची स्तब्धता आहे. बाकी सगळ्या गोष्टींची जो आपला कन्सर्न असतो तो त्या काळापुरता स्तब्ध होऊन जातो. आपले प्रॉब्लेम्स वगैरे काही आठवत नाही. आपल्याला काय काय करायचंय वगैरे सगळं काही करणारच आहोत आपण, परंतु हे अनुभवण्याचा विषय आहे. आणि त्यासाठी म्हणून भगवद्गीता हे प्रवर्तित झाले. केवळ तत्वज्ञानाचा ग्रंथ नाहीये भगवद्गीता हा, अध्यात्मपर ग्रंथ, रिअलायझेशन ऑफ सेल्फशी संबंधित आहे. म्हणून त्याच्यामध्ये हे सगळे श्लोक जे आहेत ते ज्ञान आणि त्याचा अनुभव येऊ शकतो असं सांगणार हा विभाग. सुंदर. चल हरी. ज्ञानेश्वरी नित्यपाठ, ओवी क्रमांक 35, पान क्रमांक 16. ओम श्री परमात्मने नमः. श्री भगवानुवाच. दीपाचे निप्रकाशे गृहींचे व्यापार जैसे, देही कर्मजात तैसे. योगयुक्ता तो कर्मे करी सकळे, परी कर्मबंधा नाकळे. जैसे नसिंपे जळजळे, पद्मपत्र तयाही देह एक कीराथी. लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती, परी आम्हा ते ऐसी प्रतीती. परब्रह्मची हा देह तरी वरचिलीकडे, आपुलिया परी हिंडे. परी बैसका न मोडे, मानसीची अर्जुना समत्व चित्ताचे. तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे. ऐक्य आथी देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता. तेथ रिघणे नाही समजता, संसार दुःखा. जैसा अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जठरू. तया क्षुधे तृषेचा अडदरू, कहीची नाही. तैसे हृदय प्रसन्न होये, तरी दुःख कैचे के आहे. तेथ आपैसी बुद्धी राहे, परमात्मरूपी. जैसा निर्वातीचा दीपो,
सर्वथा नेणे कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्त जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही आणि फलापेक्षा कही संचरेना आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धीने येईन येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळेना ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळिली कर्मे अशेखे तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू हरि ओम तत्सत श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु. ज्याप्रमाणे एखाद्या सुईतून दोरा जाण्यासाठी त्याचे जे दोऱ्याचे टिप्स असतात ते एकत्र असावे लागतात. तो वेगवेगळे फाटे फुटलेले असून चालत नाही. त्याचप्रमाणे कुठल्याही उच्च ध्येयाच्या प्राप्तीसाठी निश्चित अशा बुद्धीची आवश्यकता असते. अशाच व्यवसायात्मका बुद्धी याविषयी आपण जाणून घेणार आहोत ते गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 41व्या श्लोकातून. यावरील स्वाध्याय आता मधुरा कुलकर्णी सादर करतात. हरि ओम. सध्या आपण श्रीमद भगवद्गीता नित्यपाठातील श्लोक बघत आहोत. आपल्या डे टू डे रुटीनशी निगडित तत्वज्ञान यात आपण शिकतोय. मागच्या वेळेला हर्षद आणि अनिरुद्धच्याकडून आपण कर्मण्येवाधिकार असते ह्या श्लोकाचा अभ्यास केला. कर्म करण्यावरच आपला अधिकार आहे असे त्यातून आपण पाहिले. आता अधिकार म्हणजे काय तर एखादं कार्य शरीर मन बुद्धी नीट वापरून संपूर्ण लक्ष देऊन त्यातील चुका सुधारत ती क्रिया समजून घेऊन अजून चांगलं आणि उत्कृष्ट करत नेणं म्हणजे अधिकार येणं. आणि हे सगळं करताना फळाची चिंता तू करू नकोस असं भगवंतांनी सांगितलं आहे. पण कोणतेही कार्य करायला एक ध्येय असावं लागतं आणि त्यासाठी निश्चय करणारी बुद्धी असावी लागते. आध्यात्मिक ध्येय गाठण्यासाठी जी निश्चयात्मिका बुद्धी असावी लागते त्याच्या आवश्यकतेबाबतचा आजचा श्लोक आहे. श्लोक सांगते, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखायनंताश्च बुद्ध्यो व्यवसायिनाम. या श्लोकात कुरुनंदन असं अर्जुनाला म्हणलं आहे. भगवंत म्हणतात, हे अर्जुना, बुद्धियोगाच्या या कल्याणकारी मार्गात परमात्म प्राप्ती हे ध्येय असलेली एकच एक निश्चयात्मिका बुद्धी असते. मात्र अविवेकी मनुष्यांच्या बुद्धी पुष्कळ फाटे फुटलेल्या आणि अनंत दिशांनी धावणाऱ्या असतात. ही या श्लोकाची सेंट्रल थीम आहे. माणसात स्वतःचा विकास करून मोठं व्हावं अशी सहज प्रवृत्ती असते. केवळ कल्पना करून आपण मोठं होत नाही. मोठं होण्यासाठी इथे मोठं होणे म्हणजे विकासाच्या दृष्टीने असं म्हटलं आहे. मोठं होण्यासाठी एक उंच ध्येय आणि त्याकडे नेणारा उन्नतीचा मार्ग निश्चित करणारी निश्चयात्मक बुद्धी असावी लागते. आणि याची आवश्यकता आपल्याला रोजच असते. सकाळी लवकर उठण्यापासून ते रात्रीच्या जेवणात तामसी पदार्थ टाळण्यापर्यंत अगदी छोट्या छोट्या बाबतीत. आपल्या रोजच्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या स्वतःच्या विकासासाठी आपणच ठरवलेल्या आहेत आणि त्या फक्त आपल्याच बुद्धीने केलेल्या निश्चयानेच घडत असतात. लोकांनी आपल्याला 100 वेळा जरी सांगितलं तरी आपण निश्चय केला तरच त्या गोष्टी घडतात. आता अध्यात्मात उत्तुंग ध्येय म्हणजे परमात्म्याशी एकरूपता अनुभवणे आणि ज्ञानमय अवस्थेत जीवन जगणे हे आहे. ध्येयाच्या संदर्भात आपल्या स्वामींच्या अमृतधारा विवरणामध्ये खूप सुंदर गोष्टी आहेत. केवळ उपभोगात्मक जीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या जीवनाला ध्येय वगैरे असं म्हणता येणार नाही. म्हणजे सध्याच्या काळातली ध्येय म्हणजे
त्या मुलाला 12वीत मार्क पाडायचेत का आईबाबांना मार्क पाडायचेत हेच कळत नाही, किंवा आम्हाला त्यांच्यापेक्षा मोठी गाडी घ्यायची अशी काहीतरी ध्येय असतात. यांना ध्येय वगैरे म्हणता येणार नाही. अशी जीवनातली ऐहिक उद्दिष्टे असू शकतात. सांसारिक आणि शैक्षणिक असो, सगळ्याच गोष्टींना एक उद्देश आणि निश्चयाची आवश्यकता असते. पण या सगळ्यात एक मध्यवर्ती उद्देश आहे, तो म्हणजे ईश्वर प्राप्ती, आणि त्यांच्या भोवती असलेले हे एक छोटे छोटे भाग आहेत. स्वामी स्वरूपानंदांच्या तर ध्येयाच्या बाबतीत अप्रतिम साक्या आहेत. ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे, प्रकाशात चालता चालता चालणेची विसरावे, भावातीत स्वभाव सहज ध्येयी तन्मय व्हावे. म्हणजे ध्येय जितकं उंच असेल, लांब असेल, तितके अधिक प्रयत्न आवश्यक असतात आणि त्यातूनच क्षमतेचा विकास होतो. आपल्या ध्येयावर जितकं प्रेम असेल तितकं ते अचीव करण्याचा वेग वाढतो आणि तितकीच सहजताही येते. या साखीत सांगितलेलं प्रकाशात चालणं जे आहे ते म्हणजे काय, तर ध्येय सतत दृष्टीसमोर ठेवून त्याला अनुकूल प्रयत्न आणि जीवनव्यवहार कसा करायचा, कसा करायला हवा हे जाणून त्या जाणीवेतून वर्तन करणे म्हणजे प्रकाशात चालणे होय. म्हणजे सगळ्या संतांचं असतं अगदी तसंच. ईश्वर प्राप्ती हे ध्येय असतंच आणि त्याला अनुसरूनच ते इतर जीवनव्यवहार करत असतात. याच साखीत पुढे म्हणलेलं आहे, प्रकाशात चालता चालता चालणेची विसरावे. हे खूप सुंदर आहे. म्हणजे साधनेला अनुरूप जीवनव्यवहार करायचा असं आपण ठरवलं तर सुरुवातीला तो कटाक्षाने करावा लागतो, नंतर ती अंगवळणी पडत जाते आणि मग ती गोष्ट सहज होऊन जाते. त्यात काही विशेष करतोय असं वाटत नाही. म्हणजे आपण जर का ठरवलं की सकाळी उठायचंय तर पहिले 2-4 दिवस आपल्याला थोडा त्रास होईल, पण नंतर ते अंगवळणी पडत जाईल आणि आपण ते अगदी सहजतेने करत जाऊ. आता भगवद्गीतेच्या या श्लोकात जे ध्येय सांगितलेलं आहे ते म्हणजे ईश्वर प्राप्ती, आणि ज्यांच्या बाबतीत ईश्वर प्राप्ती हेच ध्येय आहे त्यांच्या बुद्धीला व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हटलं आहे. त्यांची बुद्धी मध्यवर्ती ध्येयाला पूरक अशीच इतर उद्दिष्टे आणि त्यांची पूर्ती करण्याचा निश्चय करते. ही बुद्धी सर्व ऐहिक गोष्टी उत्कृष्ट करण्यासाठी प्रेरित करतेच, त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीसाठी शक्ती, वेळ, साधन सामग्री किती द्यायची याचे योग्य प्रमाणही ठरवते. ज्या बुद्धीच्या निश्चित ध्येय मार्गावर मोहाचे फाटे नाहीत आणि विकल्पांचे काटे नाहीत तिला व्यवसायात्मिका म्हणता येईल. अमृतधारामध्येच मोहमार्ग आणि ज्ञानमार्ग याच्यावर एक सुंदर पॅरेग्राफ आहे. तो जसाच्या तसाच वाचते. समाज किंवा माणूस मोहाच्या म्हणजे अंधाराच्या मार्गावर चालला आहे का ज्ञानाच्या म्हणजे प्रकाशाच्या मार्गावर चालला आहे यावर त्याच्या नीतीच्या कल्पना कशा बदलतील हे अवलंबून असते. तो जर ज्ञानमार्गाने चालला असेल तर त्याच्या नीतीच्या कल्पना अधिक सूक्ष्म होत जातात, अधिक वरच्या पातळीवरच्या होत जातात. धर्म शिक्षणाचा, संतांच्या किंवा गुरुच्या उपदेशाचा, साधना आणि चिंतनाचा माणसाच्या अंतःकरणावर परिणाम होऊन त्याच्या नीतीच्या कल्पना अधिक श्रेष्ठ दर्जाच्या होतात. पण मोहाच्या दिशेने चाललेल्याच्या नीतीच्या कल्पना निकृष्ट होतात आणि त्यांची नीती हा केवळ मुखवटाच उरतो. तो नीतीच्या कल्पना वेगळ्याच स्वरूपात मांडायला लागतो. अशा मोहाच्या मार्गावर चालणाऱ्या अविवेकी माणसांची बुद्धी ही अनंत दिशांना धावणारी आणि पुष्कळ फाटे फुटलेली असते. माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे, तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उदधी निरंतर, तैसे ईश्वरा वाचुनी काही, जिये आणिक लाणी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. येर ते दुर्मती जे बहुधा असे विकरती, तेथ निरंतर रमती अविवेकीये. हे थोडक्यात सांगते. ज्याप्रमाणे गंगेचे एकमेव मुक्कामाचे ठिकाण समुद्र आहे, त्याप्रमाणे बुद्धीचा पवित्र प्रवास हा परमात्म्याकडेच चाललेला असतो. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे अर्जुना, एक ईश्वरच आश्रय आहे. या एकाच बुद्धीने विवेकी लोक जगी पाहतात, तसाच तूही पहा. शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग अधिक सूक्ष्म ज्ञानासाठी न करता केवळ सुखासाठी केला तर अविवेकी माणसांची दुर्मती आहे. आता दुर्मती म्हणजे ईश्वरापासून दूर नेते ती बुद्धी. अशा लोकांना कधीही आत्मसुख मिळत नाही. आत्मसुखाच्या या मार्गावर आपल्याला चालायचे आहे तर ध्येय ठरवावेच लागेल, निश्चय हे करावेच लागतील. कारण गाठाचे उद्दिष्ट उंच आहे,
पल्लाही लांबचा आहे आणि सद्गुरूंचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर आहेच. हरिओम. व्हेरी नाईस. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे फोकस्ड असणं, उद्देश असणं. सगळा छान झाला, स्वाध्यायामध्ये सगळ्या गोष्टी आल्या, कव्हर झाल्या. शब्दावरून असं वाटतं की निर्णय व्यवसाय माणसं करतात त्यांची बुद्धी, त्याच्यासाठी पण लागतेच, म्हणजे आणि त्या त्या व्यवसायामध्ये त्याची बुद्धी लागतेच. पण याला व्यवसायात्मिका असं म्हणत नाहीत. व्यवसाय म्हणजे उद्दिष्ट असलेली आणि त्या उद्दिष्टापर्यंत नेणारी, अशा प्रकारचे हे जसे अनेक फाटे फुटलेले नसतात ते. लोकांना असं म्हणायचं असतं की आम्हाला व्यावहारिकच उद्दिष्ट आहे, आम्हाला काही आध्यात्मिक उद्दिष्ट नाही आहे. असं बऱ्याच व्यक्तींचं असतं की आम्हाला व्यावहारिक उद्दिष्ट आहे. असू शकतं, दिस इज फ्री कंट्री, त्यामुळे कुणाला सगळ्यांना एकच उद्देश असायला पाहिजे. हे तालिबान थोडंच आहे तुम्ही असं केलं पाहिजे, काय नाही, फ्री आहे. भारतीय अध्यात्मशास्त्र फक्त थॉट देतं, कंपल्शन करत नाही. भगवद्गीतेमध्ये उदाहरणार्थ जर तुम्ही बघितलं तसं लक्षात येईल की कुठेही मूर्तीपूजेचं वर्णन नाही. पण मूर्तीपूजेचा विरोध पण नाही केलेला. इट इज केप्ट ओपन. तुम्हाला काय करायचं ते करा. प्रत्येकाची प्रवृत्ती, अंतःकरणाची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे त्या प्रकृतीला धरून ती व्यक्ती जाऊ शकते. व्यवसायात्मिका बुद्धी आपण हा फार महत्वाचा शब्द आहे, कारण आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रोग्रेस जर का साधायचा असेल तर व्यवसायात्मिका बुद्धी लागते. कोणत्याही फील्डमध्ये लागतेच की मी हे साधणार आहे. तर हे अध्यात्म क्षेत्र हे तर जास्तीत सूक्ष्म आहे सगळ्या यांच्यापेक्षा, आणि त्याला आपल्याला अगदी लागेलच. म्हणजे की ही 17-60 गोष्टी, म्हणजे उद्दिष्टच हजार, की मग मी काय करीन, असा एक वय असतं ना की त्याच्यामध्ये मी काय करीन हे आपल्याला कळत नसतं. अनंत पर्याय असतात, हे करावं ते करावं ते करावं ते करावं असं वाटतं असतं. शेवटी व्यवहाराच्या दृष्टीने किंवा काहीतरी वरून आपण एका कुठल्या तरी एका दिशेने जातो. पण ज्यावेळेला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असं सांगितलं जातं की व्यवसायात्मिका बुद्धी, त्याचं कारण असं आहे की टाइम आणि एनर्जी लिमिटेड आहे प्रत्येकाच्या जवळ. त्याला त्याचा व्यवसाय करायचा आहे, त्याला त्याचं घर उभं करायचं आहे, त्याला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. या सगळ्या गोष्टींच्या मधून बाहेर पडून मला परत काही वेळ स्वतंत्र नाहीये अशी एक स्थिती असते. उद्देशाला फार महत्व आहे की उद्देश आणि त्या दिशेने समजून घेणं. व्यवसायात्मिका बुद्धी याच्यामध्ये बुद्धीचा भाग आहे, नुसतं ठरवणे असं नाही. निश्चयात्मक म्हणजे निश्चय करत राहणे की सकाळी उठायचं निश्चय, तर हे काही बुद्धीचा प्रांत नाही. निश्चय याला संकल्प म्हणतात. सकाळी लवकर उठणे हा संकल्प आहे. नंतर आपण नाही उठणार हा विकल्प आहे. पण हा मनाचा खेळ आहे, संकल्प आणि विकल्प. बुद्धीचा भाग जो आहे तो डेफिनेट स्वरूप एखाद्या गोष्टीचं ठरवणे. ही गोष्ट ही आहे असं ठरवणे, याला निश्चय असं म्हणतात. निश्चय करते म्हणजे त्या त्या गोष्टीच्या स्वरूपाचा निश्चय करते. हे अमुक अमुक केमिकल आहे, अनंत मार्गाने करेल. आता तुम्ही ते कधी त्याच्यातनं गेलात का नाही माहिती नाही, परंतु ते अनालिसिस करायचे, पावडरचं अनालिसिस करायचं, आणि मग त्या पावडरच्या निर्णय टेस्ट घेऊन मग त्याच्यानंतर अमुक 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 हा सबस्टन्स अमुक अमुक आहे असं कन्क्लुजनला येतात. हे जे कन्क्लुजनला येणं, हे ठरवणं, याला निश्चय असं म्हटलं जातं.
कुठल्याही गोष्टी आपण जे असं दातोट खाऊन निश्चय करतो तो बुद्धीचं काम नाहीये, ते मनाचं काम आहे. पण निश्चयाचा अर्थ ती गोष्ट अशा अशा स्वरूपाची आहे असं समजून घेणं. वेगळ्या पद्धतीने पण समजून घेत असते. बुद्धीचा विलक्षण कॅपॅसिटीच आहे. एखादी व्यक्ती आपल्याशी नीट वागत नाही आहे, पण तरी देखील तिच्या मनात माझ्याबद्दल चांगलं आहे असं बुद्धी समजून घेऊ शकते. इतकी वाईट वागते तरी देखील तू पॉझिटिव्ह विचार का करत नाही, मला माहिती आहे की ते माझ्याबद्दल ते चांगलं आहे. मग बाह्य अपिअरन्स तर चांगलं नाही आहे, परंतु तरी देखील आतमधून कळून जातं की आतला एक सेन्स असतो आणि तो जो सेन्स आहे तो एक बुद्धीला सेपरेट सेन्स असतो कुठल्याही गोष्टीतला. तसं आहे हे. म्हणून एखादी गोष्ट ठरवणे, समजून घेणे, आकलन वेगळ्या वेगळ्या प्रकाराने करून घेणे, निश्चित करणे हे बुद्धीचं काम आहे. व्यवसायात्मिका बुद्धी. मग ध्येयाचं स्वरूप काय आहे हे पण ठरवायला लागतं. ध्येय म्हणजे आत्मतत्व. सपोज ते ध्येय आहे माझं, पहिलं समजून घे ना विचाराने. आतमध्ये काय गणपती बसवल्यासारखं आतमध्ये आणून बसवणार नाहीत आपण. आतमध्ये पहिल्यापासूनच तो आहे. आता तुम्हाला ते नवीन पुस्तक येईल ना, किंवा आता जे आपण ऑडिओ बुक करू ते करू त्याच्यामध्ये हे येईल की ते इतकं सुंदर म्हटलं ते मुकुंदराजांनी. काय बाकी काही लफडी चालवते, तुझा आत्मा काय तुला सोडून जात नाही, तुझी जाणीव काय तुला सोडून जात नाही. मला हे नाही करायचं हे सुद्धा तू त्या कॉन्शियसनेस मध्येच ठरवतोस. कॉन्शियसनेस नसतं तर मला हे करायचं नाही हे तू ठरवू पण शकणार नाहीस. म्हणून त्याला एक बेसिस आहे आणि त्या बेसिसला समजून घेणं हा मेन अंडरस्टँडिंगचा भाग आहे. जितकं समजून घे तितके एफर्ट्स कमी, ड्युरेशन ऑफ टाइम कमी. दोन्ही गोष्टी, ड्युरेशन ऑफ टाइम आणि एफर्ट्स, त्या दोन्ही गोष्टी समजून घेण्याने कमी होतात. पण व्यवसायात्मिका बुद्धी याच्यामध्ये दिशा मात्र मला ठरवायला लागते की व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन. सुंदर श्लोक आणि जीवन फोकस असायला पाहिजे असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. नाही तर काही पण स्कॅटर्ड लाईफ असलेले हजार लोक असतात, काही वागत असतात, कशाने आनंद घेत असतात. बरं त्याच्यात त्यांना पूर्ण आनंद मिळत नसतो, पण ठरवायचं की ह्याच्यात आनंदच असं आणि मग ते आनंद घेत बसायचं. असं आनंद प्रकार करतात. हा जो आपला अभ्यासाचा भाग चाललाय याच्यामध्ये आमचं जास्तीत जास्त सेल्फ बद्दलचं अंडरस्टँडिंग वाढणार आहे. आणि जितकं म्हणून सेल्फचं अंडरस्टँडिंग वाढेल तितकं आम्ही इफेक्टिव्ह होऊ, तितकं आम्ही व्यवहारामध्ये जास्त इफेक्टिव्ह राहू. सेल्फच्या बद्दलच माणूस कन्फ्यूज असतो आणि त्या कन्फ्युजनच्या मुळे तो बाहेरच्या जगात सतत कन्फ्यूज होतो. पण तो जर का निश्चिंत असेल या गोष्टीच्या बाबतीमध्ये, जसं असं होईल तसं तसं बाहेरच्या जगातल्या गोष्टी सहज हँडल करू शकतो. कारण कुठल्याही गोष्टीचे माझं भयंकर नुकसान होईल वगैरे काहीच नुकसान होत नाही. आपलं नुकसान काय व्हायचं, आपण आत्मस्वरूप आहोत. व्यवहार सोडावा असा त्याचा अर्थ नाहीये, परंतु ही गोष्ट आम्ही फॅक्ट म्हणून समजून घेतली पाहिजे की आम्ही आत्मस्वरूप, तत्वस्वरूप, आणि ते जास्तीत जास्त प्रॉपर रिव्हील करणं हा आमचा उद्देश राहील. हा आमची व्यवसायात्मिका बुद्धी आहे. म्हणून बाकी आज किती ध्यान केलं हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की माझा उद्देश टवटवीत आहे की नाही, स्वतःच्याबद्दलचं अंडरस्टँडिंग माझं जास्त रिवाइज्ड करत राहणं भाग असतात. कारण की ते आम्हाला आमच्या स्वतःच्या बद्दलचं जे माहिती आहे ती पर्सनॅलिटीच्या संबंधातच माहिती आहे, ओरिजिनल माहिती नाही, पूर्ण माहिती नाही. आता कळायला लागलंय. असं नाही की आम्हाला कळायला लागलं का तुम्ही शाणे झालं, हो असं म्हणायचं. कोणी विचार शाळे हो म्हणायचं, तुम्ही पण व्हा थोडे असं सांगायचं.
तसं सिंपल आहे समजून घ्यायला वैचारिक दृष्टीने, पण त्याचं रिव्हिलेशनला सूक्ष्म सूक्ष्म स्तर असतात आणि ते आपल्याला कळत जातात, उलगडत जातात हळूहळू. इंटरेस्टिंग आहे खूप. जीवनाला एक प्रकारचं काहीतरी बेरिंग निर्माण होतं. नाही तर मग ते जगायचं. सॉलोमन ग्रँडे बॉर्न ऑन मंडे, ख्रिश्चन ऑन ट्यूजडे, मॅरिड ऑन वेनसडे. बुधवार चांगला नसतो, मॅरिड ऑन वेनसडे. असं करत 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 तर बरीड ऑन संडे. दिस इज द एंड ऑफ सॉलोमन. तर त्या आमच्या त्या सगळ्यांनाच पहिल्या कवितांच्या मधली ती आहे. त्या सगळ्यांना असं वाटतं की वारांची नावं पाठ करण्यासाठी. तसं नाहीये. एका सामान्य माणसाचं जीवन हे असं असतं. एक एक दिवस त्याच्या जीवनामध्ये अशा अशा गोष्टी घडते, डँग एक दिवस की संपलं. पण ज्यांनी या जीवनामध्येच प्राप्त करून घेतलं की होती श्रेष्ठ माणसं, तेवढाच काळ असतं 70, 75, 80. त्या काळात एकेकाने काय अचीव्ह केलेलं असतं आणि काय काय जण काहीच नाही करत. म्हणून या लोकांची चरित्र आपण बघावे. लोकमान्य टिळक उदाहरण, केवढी अचिव्हमेंट, म्हणजे आपण इमॅजिनच नाही करू शकत. म्हणजे हे आपण तसं होऊ शकत नाही कारण की गिफ्टेड माणसं आहेत. सावरकर कविता करत होते, उद्या मी कविता करायला लागलो तर माझी वाटत. कविता समजून घेतो, तुझं तेवढंच कॅपॅसिटी की समजून घेतलं तरी खूप झालं. मुळे स्फुरण ही स्वतंत्र गोष्ट आहे, पण हे कपॅसिटीवाले लोक होते खूप, आपण ज्यांचे अभ्यास करतो ते. आणि त्या सगळ्यांचं एक कॉमन फॅक्टर होता की हे सगळे भगवद्गीतेचे भक्त होते. A to Z सगळे. आणि काही क्रांतिकारक असे होते की ज्यांनी तसा अभ्यास केला नव्हता, पण प्रेम होतं त्यांचं भगवद्गीतेवरती. जसं की भगतसिंग होते, जसे दामोदर सापेकर होते, लोकमान्य टिळक. आणि ते एकाच वेळेला तिथे त्यांना फाशी द्यायचं होतं दामोदर सापेकर. त्यावेळेला टिळक पण तुरुंगातच होते. तिथं टिळकांच्याकडनंच भगवद्गीता त्यांनी घेतली. ती घेऊन हा माणूस फासावर. आम्ही हे जे समजून घेतो हे खूप उच्च तत्वज्ञान आहे आणि जीवनाचं तत्वज्ञान आहे. हे केवळ एक काहीतरी तत्वज्ञानाचं एमएच्या तत्वज्ञानाचे वगैरे असल्या टाईपचं काही नाही. हे विशेष तत्वज्ञान की आम्हाला रिअलायझेशन होतं. अभ्यास जर करायचा झाला तर गीता मध्यावरती ठेवून अभ्यास करायला पाहिजे. थोडेसे संस्कृत श्लोक आहेत, त्याच्यानंतर मग ते आपण सिलेक्ट करून घेतो आहोत. म्हणजे आपण हे जे सध्या चाललेले सगळे स्वाध्याय हे सिलेक्टेडच श्लोक आहेत, त्यामुळे त्याच्यावरती अभ्यास करायला सगळ्या श्लोकांचं नाही जमणार आहे, पण एवढ्या श्लोकांचं करायला पाहिजे. एकदा तुम्हाला भगवद्गीता आली की भारतीय अध्यात्मशास्त्र इझिली तुम्हाला माहिती आहे. तसंच रिअलायझेशन, त्याच्यासाठी योग प्रक्रिया, सिंपल योग प्रक्रिया, बिंग विथ द सन. ते एकदा आलं की बाकी काही योगचं फार मोठा भाऊ करण्यासारखं काय नाही. या दोन गोष्टी आणि आपलं नैसर्गिक जीवन ते आनंदाचं असतं. आता कुठेही गेलं तरी देखील आपण आनंद निर्माण करून घेऊ शकतो, कटकट करून घेऊ शकतो. मी आता थोडे दिवस तिथं अमेरिकेमध्ये होतो. रोज एकतरी जोकबुक सतत बरोबर असायचं. कुठेही फिरायला वगैरे गेलं की त्याच्यामध्ये असे मस्त असतात तिकडचे. मी आता इथं आणलेत काही दाखवणार आहेत तुम्हाला, पण तुम्ही तर भगवद्गीतेचं सोडणार नाही हे गॅरंटी. पण मस्त असतात, डोकाचं रिलॅक्स होत नाही थोडं. सगळ्या प्रकारचे आनंद माणसाने घ्यावेत. ऍक्च्युअली बारचे जोक वाचत होतो. बारमध्ये जातात ना तर कुठल्या कुठल्या गोष्टी बारमध्ये जातात, ते काय पण मजेशीर जोक असतात त्याच्यात. हायड्रोजन ॲटम गोज टू द बार. मजा असते. हायड्रोजन ॲटम गोज टू द बार अँड ही सेज टू द फेलो की आय हॅव लॉस्ट माय इलेक्ट्रॉन. तर तो आर यू शुअर? येस, आय एम पॉझिटिव्ह. किंवा न्यूट्रॉन गोज टू द बार. आता हे काय अध्यात्म आहे का? हो, सायन्स आणि अध्यात्म असं मजेशीर असतं सगळं. थोडंसं लाईटली घ्यायला पाहिजे दोन्ही समजून. आणि
न्यूट्रॉन गोज टू द बार आणि orders a beer. Then bartender gives him a beer. He asks, how much will be the charge? Neutron asks. Bartender says, for you no charge. न्यूट्रॉन. असे गमतीशीर गोष्टी असतात. आपल्याला कुठल्या प्रकारचा आनंद घ्यायला बऱ्याच लोकांना हा समज असतो की आपण असलं काहीतरी केलं की आपल्या जीवनातला आनंद जाईल. कशाला आनंद जाईल? आंबा खाल्ला तर ज्ञानीपुरुषांना तुरट लागणार थोडं क्या आहे आंबा का असं थोडं म्हणणं. आनंद तोच राहतो. आनंद काही वेळाकडे होत नाही. पण आध्यात्मिक लोकांनी त्याची पार प्रवचन करून 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 भीती निर्माण केली. मागे सांगितलं सैतान एक दिवस रडत रडत आईकडे जातो आणि मग ती आई म्हणते का रडतोस? तर तो सैतान सांगतो की मला आता काही कामच उरलं नाही. काय काम करत होता? निगेटिव्हनेस निर्माण करणे, लोकांना वाटेल त्या प्रवृत्ती आणि नर्वसनेस आणायचा, स्वतःबद्दल कमी कंडिशन निर्माण करायची, मग ते वाटेल ते करतात. असं माझं बेसिक ते. मग आता तुला काम का उरलं नाही? तर तो सांगतो की सगळे प्रीचर्स हे काम करतात, सगळे प्रवचनकार हे काम करतात. नर्वसनेस काढण्याचं कारण नाही. अध्यात्म हा अतिशय, हे सगळे लोक किती फ्रेश होते. भगवान श्रीकृष्ण पहिल्यांदा चेहरा आपल्या डोळ्यासमोर भगवान श्रीकृष्णाचा आला पाहिजे. काय भानगडच नाही. व्यवहार बिवहार वगैरे किती नीतिमत्ता वगैरे काय नाही. बडवा त्यांना. म्हणून ज्या ज्या काही प्रॅक्टिकेबिलिटीज आहेत आणि आवश्यक गोष्टी आहेत त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला कॉमन सेन्स वापरा. भगवान श्रीकृष्णांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकवली सगळ्या लोकांना, या डुड्डाचार लोकांना, की कॉमन सेन्स वापरा. मग अध्यात्मिकातून शिकवलंच. त्याच्यामधला हा भाग आहे की तुम्ही फोकस्ड असा, तुम्ही समजून घ्या. हे सगळं भगवानच सांगतायत. पण त्यांनी हे पण शिकवलं की युजलेस लोकांना तुम्ही बडवा. अध्यात्म अध्यात्म म्हणून गप्प बसू नका. म्हणून इंटरप्रिटेशन आमच्या लोकांनी बऱ्याच वेळा चुकीची केली. पांडवांच्या सारखी केली. पांडव लोक भगवानांच्या पाठीमागं हिंदू लोकांनी जायला पाहिजे, त्याच्याऐवजी ते पांडवांच्या पाठीमागे गेले. त्यामुळे भरपूर मार खाल्लेला आजवर. भगवानांनी बरोबर सांगितलं की हे करा, हे दोन्ही गोष्टी करा, दोन्ही गोष्टी साधू शकता. ही गोष्ट, पहिली गोष्ट व्यवसायात्मिका बोलते. हॅव पर्टिक्युलर इंटेन्शन फॉर युअर लाईफ. ते नसताना तुम्ही खूप उत्कृष्ट काही केलं तरी शेवटी ना असे ते कळत नाही त्या लोकांना. आपण इतकं सगळं केलं मग त्याच्याबद्दलच बोलत बसतात. मी कसा त्या याच्या ठिकाणी ऑफिसर होतो, मग मी कसं सगळ्यांना स्ट्रिक्ट ठेवत होतो, अमकं तमकं. जायची वेळ आली ना तुझं, कुठलं स्ट्रिक्ट ठेवतो? ते काही गोष्टी त्या वेळेला ठीक होत्या, परंतु आत्ता शेवटपर्यंत त्याला सगळ्या गोष्टींना श्रेय असं म्हणता येणार. सार्थक वाट जीवनाचं. 3 फ्लॅट घेतले. आता कोण राहत? 2 भाड्याने दिले. काय सार्थक काय असायचं त्याच्यामध्ये? म्हणून मटेरियल गोष्टी म्हणा किंवा काही अचिव्हमेंट्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्या वेळेला सगळ्या ठीक आहेत, परंतु शेवटी एक सेंट्रल अचिव्हमेंट आपल्याला काहीतरी असायला लागेल. आणि ती सेंट्रल अचिव्हमेंट ज्ञान हीच आहे असं भगवद्गीता सांगते. आणि केवढी जरी मोठी गोष्ट सांगितली पटून जात आपल्याला की येस, अरे ज्ञान ही सर्वात महत्वाची गोष्ट. आत्ता मला त्याची कन्सर्न नाही आहे असं वाटतं, परंतु आपण असं नाहीच म्हणायचं की कन्सर्न नाहीये. कन्सर्न आहे असं म्हणायचं. मग ती व्यवसायात्मिका बुद्धी होती. नातवाची मुंजी आल्यानंतर बघू. आता काय नातवाच्या मुंजीशी काय संबंध आहे? जो गोटा झालेला ऑलरेडी, त्याच्यामध्ये नातवाच्या मुंजीचा काय संबंध आहे? ते काय नाही. उगीच ठरवलं असतं की नातवाच्या मुंजी आल्यानंतर करायचं. काही नाही कधी. मग आपण तरुण वयामध्ये ज्या वेळेला बुद्धी फ्रेश असते, कारण की बुद्धीचा संबंध आहे याच्याशी, डीप जायला बुद्धीला अडचण नसते. जसं जसं तुम्ही पुढे जाल ना तसं तसं अजिबात माणसाला मनोरंजन सोडून काही माणसं बघत नाही. वैचारिक भाग त्यांना त्रास होतो. तुम्ही बघा जास्तीत जास्त हिट्स कशाला आहेत? ते सगळ्या सिरियल्सला की बघत
कारण की बुद्धीचं काम नको वाटतं नंतर नंतर. याच वयामध्ये ज्यावेळेला ती जास्तीत फंक्शनल असते प्रॉपरली, त्यावेळेला या सूक्ष्म गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. म्हणून व्यवसायात्मिका बुद्धीला फार महत्व आहे, कारण की त्यांनी आम्हाला दिशा निर्माण होते. आणि ती दिशा, डेस्टिनेशन इज नॉलेज, पण त्याची सुरुवात जी आहे ती दिशा ही व्यवसायात्मिका बुद्धी. सुंदर झालं एखादा स्वाध्याय. आणि हा सहज गप्पाचा पण विषय थोडासा एकमेकांची संवाद या स्वरूपामधला पण आपण करतो, नॉट ओनली की एक विषय एक धरून करणे. आणि त्यातनं तर मी आज इतक्या दिवसांनी आलो, खूप मजा असते. आता पुढच्या वेळेला फोटो दाखवणार अमेरिकेतले. चलो, आता कीर्ती आपल्या पुढे अभंग सादर. शाबास. लहान मुलांच्या व्हिडिओज वगैरे, मायाबरोबरच्या खेळण्याच्या वगैरे, ते पण इंटरेस्टिंग आहे. ते तर मला आजच दाखवणार होतो, पण आज थोडंसं जेटलॅग होतं सकाळपासून, झोपून. आता एकदम फ्रेश झालं. हरिओम. अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. अजी सोनियाचा दिनू हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. अजी सोनियाचा दिनू सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. अजी सोनियाचा दिनू दृढविते मना मुळी, दृढविते मना मुळी. विराजित वनमाळी, विराजित वनमाळी. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू. अजी सोनियाचा दिनू बर वसंत समागमू प्रगटला आत्मारामू. 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 हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. हरी पाहिला रे, हरी पाहिला
अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू कृपा सिंधू करुणा करू कृपा सिंधू करुणा करू बाप रखुमा देवी वरू बाप रखुमा देवी वरू हरी पाहिला रे हरी पाहिला रे अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू हरी छान. आता एक प्रश्न आहे. विद्वान लोकांपेक्षा अडाणी लोकांना परमार्थ लवकर जमतो अशा आशयाचा उल्लेख परत परत श्री गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनात आढळतो. आम्ही स्वतःला विद्वानात मोजतो अशातला भाग नाही, पण आम्ही पूर्णपणे अडाणी आहोत असंही नाही. थोडी चिकित्सा करावी असा आमचा स्वभाव आहे, पण त्याचबरोबर संतांच्या वचनावर श्रद्धा ठेवून वागावं असंही वाटतं. तर मग आम्ही कसं वागावं याचं उत्तर अमृता डोंगावकर आपल्याला दे. हरिओम. प्रश्नाचं उत्तर पाहताना 2 टप्प्यामध्ये विचार करावा वाटतो. एक पहिला म्हणजे की उपासना पूर्व टप्पा अध्यात्माचा, म्हणजे अजून उपासनेची कृती सुरू व्हायची आहे असा टप्पा, आणि दुसरा म्हणजे जिथं उपासनेची प्रत्यक्ष कृती सुरू झाली आहे असा टप्पा. तर उपासना पूर्व टप्प्यामध्ये असं पाहिलं तर जाणवतं की हे जे साधे चिकित्सा न करणारे लोक आहेत त्यांना चिकित्सक बुद्धिवाद्यांच्या मनाने प्रगती करण्यासाठी कमी अडथळे येऊ शकतात. तर त्याच दृष्टीने थोडा विचार केल्यावर असं जाणवलं की हा जो उपासना कृतीपूर्वीचा पहिला टप्पा आहे तो आणि व्यावहारिक जीवन ह्यांच्यामध्ये बरंच साम्य आहे. असं वाटतं की अडाणी लोकांची श्रद्धापूर्ण कृतिशीलता आणि विद्वान लोकांची अनिर्बद्ध विचारमग्नता यामुळे हे मुख्य फरक दिसून येतात. म्हणजे अगदी व्यावहारिक जीवनातलं वरवरचं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर ते म्हणजे वाहतुकीचे नियम पाळणं. म्हणजे तिथं जर फारशी चिकित्सा न पाळता नियम म्हणजे नियम असं पाळायचं ठरवलं तर म्हणजे अगदी नियमांवर श्रद्धा नाही पण विश्वास ठेवून पाळायचे ठरवलं तर कितीतरी गोष्टी रस्त्यावर सुरळीतपणे घडू शकतात. पण त्याचवेळी जर तिथं विचार करत बसलं की आता ट्रॅफिक पोलीस नाहीये किंवा मी नियम नाही पाळले तर कुणाचं नुकसान तर होत नाहीये, झाला तर वेळ वाचून फायदाच होतोय, असे जर वैचारिक फाटे फोडत बसले तर मग जे ओरिजिनल एम असतं की रस्त्यावरची वाहतूक सुरळीत चालावी त्याच्यावर हळूहळू परिणाम होऊ शकतो. आणि हे अशाच व्यावहारिक ह्याच्यातल्या प्रवृत्तीचे पडसाद ह्या परमार्थाच्या या पहिल्या फेजमध्ये सुद्धा उमटतात. म्हणजे समजा एखादा अडाणी माणूस असेल तर त्याची बॅकग्राऊंड ही हे जे परंपरेने चालत आलेले धार्मिक आचार विचार वगैरे आहेत त्याच्यातून एक बेसिक बॅकग्राऊंड तयार झालेली असते. म्हणजे कदाचित प्रत्येक गोष्ट मी का करतो हे फार त्यांनी डोळसपणे असं विचार केलेला नसेल सुद्धा, पण एका बेसिक लेवलवर तो माणूस आलेला असतो. याउलट विद्वान किंवा इंटेलेक्च्युअल माणूस म्हणला की तो अगदी आस्तिक असावं का नास्तिकपासून सुरुवात करतो. म्हणजे देव आहे का नाही, किंवा असला तर तो खरंच तेवढा ग्रेट परफेक्ट आहे का, किंवा परफेक्ट जरी असला तरी मी त्याच्या मार्गाने जायचं का, केवढे रिसोर्सेस मी त्याला अलोकेट केले पाहिजे, यापासून ही अशी बेसिक सुरुवात होते. त्यामुळे एक काही प्रमाणात थोड्या गायडन्स खाली जर अशी चिकित्सा झाली तर ती चांगलीच गोष्ट आहे आणि त्यामुळे डोळस श्रद्धा डेव्हलप व्हायला सुद्धा मदत होते.
पण यात बहुसंख्य वेळा अडचण ह्याच्यामुळे येते की व्यावहारिक जीवनात जशा बेसिक एक्सपेक्टेशन्स असतात त्यामानाने परमार्थातले हे जीवनातले गोल असतात ते समाजाच्या दृष्टीने ऑप्शनल असतात. व्यावहारिक जीवनात जसे स्पेसिफिक माइलस्टोन आणि त्यांच्या डेडलाईन्स असतात तसं परमार्थात टाईमलाईनचं काही प्रेशर म्हणजे जनरल लोकांसाठी असं काही नसतं. त्यामुळे आध्यात्मिक चिकित्सा थांबवून कृती कुठं करायची ह्याचं टाईमलाईन वाईज डिमार्केशन आपल्याकडे जनरली असं केलं जात नाही. म्हणजे समजा एखाद्याने 25व्या वर्षापर्यंत समजा अजून शिक्षण पूर्ण केलं नाहीये तर त्याचे फॅमिली फ्रेंड्स किंवा असं एक त्याला सोशल प्रेशर यायला लागतं की आता शिक्षणाची हौस बास आणि आता नोकरीला लागा, किंवा 30व्या वर्षापर्यंत ही मुलगी नको ती मुलगी नको असं करत एखाद्याने लग्नच नाही केलं की सगळेजण आजूबाजूची सांगायला लागतात की आता संसाराला लागा म्हणून. मग त्यामध्ये अध्यात्माचं असं बरंच होतं की ही रिटायरमेंट नंतर करायची गोष्ट आहे. त्यामुळे असे तुमचे गुरु किंवा गुरूंच्या जवळचा तो स्पेसिफिक काही लोकांचा एक ग्रुप सोडला तर नो वन रिअली केअर्स की व्हॉट यू डू ऑर डोंट डू इन दिस फील्ड. त्यामुळे एक अनिर्बंध चिकित्सेचा ची टेंडन्सी इथल्या फील्डमध्ये इंटेलेक्च्युअल लोकांमध्ये निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे खूप नुकसान होतं असं गोंदवलेकर महाराजांना म्हणायचं असू शकेल. याउलट गोंदवलेकर महाराजांकडे जी अशी लोक येत होती की महाराजांनी सांगितले म्हणल्यावर फार त्याला काही फाटेनं पुढतं ती गोष्ट फॉलो करत राहायची आणि कधी कधी असं व्हायचं की खूप मोठ्या काळानंतर त्याचे फायदे दिसून यायचे पण फक्त त्यावेळी ती गोष्ट मुकाट्याने केली होती म्हणून नंतर ते फायदे दिसून येतात. म्हणजे एकदा ब्रह्मानंद बुवांनी एका बाईंना सांगितलेलं असतं की तुम्ही रोज पहाटे उठून ओलेत्यानी जप करा वगैरे. तर त्या असं खूप वर्षी जप करतात आणि त्यांच्या म्हातारपणी त्यांना लक्षात येतं की एकदम उतारवयात सुद्धा त्या अगदी पहाटे 2 तास सहजपणे पाठ ताठ ठेवून जपाला नेमाला वगैरे बसू शकत होत्या. पण हे जर त्याचवेळी त्या चिकित्सा करत बसल्या असत्या तर कदाचित इतक्या सहजपणे त्यांना हे फायदे मिळाले नसते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संतवचनावर जो विश्वास असतो त्या श्रद्धेतून एका प्रकारची जिद्द विकसित होती. ती इंटेलेक्च्युअल चिकित्सेने डेव्हलप होईल असं काही सांगता येत नाही. परत या जिद्दीचा जो ट्रिमेंडस फोर्स असतो त्यामुळे अदरवाईज आध्यात्मिक जीवनात जी अविश्वासाची किंवा इतर अडचणींची वादळं येतात त्यामध्ये स्थिर राहायला मदत होते. विद्वान लोकांची किंवा इंटेलेक्च्युअल लोकांची अजून एक परमार्थाच्या आड येणारी गोष्ट म्हणजे अदर इंटेलेक्च्युअल पर्सूट्स. म्हणजे अध्यात्म सोडून अशी अनेक क्षेत्र असतात की जिथं विद्वान लोकांचं किंवा चिकित्सक लोकांचं ॲप्रिसिएशन होत असतं त्यामुळे ती क्षेत्र खुणावत राहतात. त्यामुळे ॲपरंटली समाजाला किंवा कुटुंबाला ती क्षेत्र चांगली वाटली, फॉर एक्झाम्पल की करिअर किंवा वाचनाची आवड किंवा इतर बौद्धिक क्षेत्रातली कामगिरी, या सगळ्या गोष्टी चांगल्याच असतात. पण त्याच्यात गुंतून राहिल्यामुळे म्हणजे एक साधक म्हणून एखाद्या सामान्य माणसाचा जेवढा फोकस राहू शकेल तेवढा न राहता जास्तीत जास्त म्हणजे रिसोर्सेस त्या इतर गोष्टींमध्ये गुंतून राहू शकतात. त्यामुळे पण कदाचित या अडाणी माणसं जास्त लवकर प्रगती करतात असं या क्षेत्रामध्ये असं म्हणलेलं असू शकेल. आता अध्यात्माचा जो दुसरा टप्पा आहे की जिथं म्हणजे उपासनेची कृती सुरू झाली आहे तर त्याचा विचार केला तर त्या फेजमध्ये असं जाणवतं की आता स्वामींनी म्हटल्याप्रमाणे की अनालिसिस आणि अंडरस्टँडिंग ही जी फेज आहे तर त्यामध्ये चिकित्सक लोकांना प्रगतीची खरंच जास्त चांगली संधी असते. की म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेली उपासना पद्धत योग्य चिकित्सक पद्धतीने समजून घेतली तर ती जास्त सजगपणे कमी वेळात प्रगती करत पुढे जाता येतं. पण इथे एकतर 2 प्रॉब्लेम येऊ शकतात. ते म्हणजे जर ते अनालिसिस करताना जर प्रॉपर गायडन्स नसेल तर फक्त तुमचा इंटेलिजन्स ही काही फक्त रिलिव्हंट बॅकग्राऊंड होऊ शकत नाही अध्यात्म क्षेत्रामध्ये. कारण म्हणजे हे क्षेत्रच पूर्णपणे वेगळं असतं. तर इंटेलिजन्स अंडर प्रॉपर गायडन्स हीच एक रिलिव्हंट बॅकग्राऊंड होऊ शकते. अदरवाईज फक्त ते मग वैचारिक मनोरे होऊन बसतात. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे त्याच्यातून येणारं प्रिज्युडाईज. म्हणजे इरिलिव्हंट चिकित्सा करत राहिली तर याच मार्गाने मला अशा पद्धतीने या आध्यात्मिक क्षेत्रात पुढे काहीतरी अनुभव येतील असे डोक्यात विचार राहतात आणि त्यामुळे उपासनेवर पण थोडा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. स्वामींनी मागे एकदा ब्राह्मो समाजाचं उदाहरण दिलं होतं की त्यामध्ये पण सगळे असे इंटेलेक्च्युअल लोक होते आणि त्यांच्या मते निर्गुण निराकार हेच ब्रह्माचं स्वरूप आहे आणि त्याची तशी उपासना केली पाहिजे. पण
नक्की कसं काय करायचं हे असं कुणाला माहीत नव्हतं. नरेंद्रनाथ पण सुरुवातीला ब्राह्मो समाजात जायचे आणि त्यांचा पण मूर्तीपूजेवर वगैरे विश्वास नव्हता. पण फॉर्च्युनेटली असं होतं की रामकृष्णांबरोबर त्यांचा इमोशनल बॉन्ड आणि श्रद्धा अशी होती की ते त्यांच्या गायडन्समध्येच राहिले. आणि रामकृष्णांनी त्यांना सांगितलं की तू अशी प्रार्थना कर की देवा तू जसा ज्या स्वरूपात आहेस तसा मला भेट. आणि ह्याच्यामुळेच योग्य मार्गावर आपण राहिलो तर त्या चिकित्सेच्या साईड इफेक्ट्समध्ये जास्त गुंतून पडणार नाही. म्हणजे उपासनेचा ॲनालिसिस आणि अंडरस्टँडिंग ह्याच्या पुढचा टप्पा म्हणजे जिथं एकरूपतेचा प्रयत्न असतो जाणीवेशी. तर तिथं कोणत्याही प्रकारची थॉट प्रोसेस म्हणजे अगदी एकरूपतेचा विचार करणं हे सुद्धा एक्सपेक्टेड नसतं. तर अशा वेळी जर एखाद्याला खूपच सारखा विचार करत राहायची सवय झाली असेल तर कदाचित त्या फेजमध्ये जास्त जागरूक राहावं लागत असेल. पण कदाचित या टप्प्यापर्यंत येईपर्यंत एवढी प्रगती झाली असेल की तेवढं अंडरस्टँडिंग निर्माण होऊ शकेल. त्यामुळे या फेजमध्ये इतके सिव्हिअर इफेक्ट्स असतील असं वाटत नाही. मग आता असा पुढचा प्रश्न येतो की आम्ही कसं वागावं, कारण आमची चिकित्सक वृत्ती आहे आणि संतवचनावर श्रद्धा पण आहे. तर गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातली एक घटना आठवते. ते म्हणजे की ते इंदोरमध्ये एका बाईंच्या बगीच्यात राहत असतात. बहुतेक जिजाई त्यांचं नाव आहे. तर त्या बाईंना असं सुरुवातीला वाटत असतं की हे कोणीतरी ढोंगी महाराज आहेत म्हणून ते त्यांची परीक्षा घेत असतात. तर परीक्षा घेता घेता अक्षरशः त्यांना एकदा ती तिखटाचे लाडू वगैरे पण खायला देतात. पण नंतर त्यांचा महाराजांवर विश्वास बसतो आणि त्या एकदम गाढ भक्त होतात. एकदा ते गोंदवलेकर महाराजांबरोबर त्यांचे गुरु तुकामाई ह्यांचं दर्शन घ्यायला जातात. तर तेव्हा तुकामाई त्यांच्या चिकित्सक वृत्तीचं कौतुक करतात आणि म्हणतात की तू त्याची परीक्षा घेतलीस, आता मात्र पूर्ण श्रद्धा ठेवून तुझी प्रगती करून घे. त्याच्यावरून असं वाटतं की सुरुवातीला चिकित्सा करून नंतर मात्र संतवचनावर पूर्ण श्रद्धा ठेवून उपासना मार्गावर चालत राहावं. आणि त्याचवेळी पॅरलली चिकित्सेचे थ्रेड्स मात्र चालू ठेवावेत. त्यासाठी आपली साधनेची कृती मात्र न ठरवता हे जे चिकित्सेचे पॅरलली थ्रेड्स चालू असतात त्यांचा फक्त कन्फर्मेशनसाठी उपयोग करून घ्यावा. ह्याचं अगदी महाराजांच्या जवळचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बेलसरे महाराज. तत्वज्ञानाचे गाढे प्रोफेसर असून सुद्धा त्यांनी महाराजांवरची श्रद्धा किंचित सुद्धा ढळू दिली नाही. त्याचप्रमाणे महाराजांच्या उपदेशाप्रमाणे साधना करत असताना साधनेमध्ये जे जे अडथळे आले त्यातल्या एकाही अडथळ्याला त्यांच्या चिकित्सेच्या कचाट्यातून सोडू दिलं नाही. त्याप्रमाणे ते त्याच्यातून कसे बाहेर पडले ह्याचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन करून त्यांनी पुढच्या साधकांसाठी गाईडपोस्ट तयार केले. असे श्रद्धेतून चिकित्सा आणि चिकित्सेतून श्रद्धा बळकट करणारे आदर्श आमच्या समोर आहोत ही स्वामींना प्रार्थना. छान, सुंदर झालं. 3 फेजेस सांगितले आणि त्या प्रत्येक फेजेस मध्ये त्याचा एक आस्पेक्ट वेगळा वेगळा आहे. चिकित्सा करायला हरकत नाहीये ही तर गोष्ट आहे, कारण की करायची की नाही हा प्रश्नच नाहीये. पुण्यात जन्माला आल्यानंतर तो करणारच. त्याच्यासाठी त्याला वाद घालणे चिकित्सा करणे हा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामुळे किंवा काही काळ राहिला तरी देखील तो चिकित्सा करायला सुरुवात करतो. तर ती गोष्ट बरेच लोक त्याच्यावर टीका करतात, पण ती टीका करण्यासारखी गोष्ट नाहीये. चिकित्सा जरूर करावी असंच माझं पण मत आहे. पण त्याबरोबर महाराज असं म्हणत असत की नाम घेत घेत त्याच्यावर शंका घे. जे काही शंका घ्यायची असेल ते उपासना चालू ठेवून त्याच्यावर शंका घे. मग उपासना बंद करून शंका घेत बसू नको. कुठलंही रिच्युअलिझम म्हणा काही म्हणा ते काही कंपल्सरी नाहीये भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये. इफेक्ट आहे का तर इफेक्ट आहे, छान इफेक्ट असतात. केलं तर खूपच छान आहे. देवापाशी देवा लावलेला असावा आपल्याला असं वाटतं, पण दुसरं कोणीतरी लावलेलं असं वाटतं. आपण नुसतं दर्शन घ्यावं, आपण लावावा. प्रत्येकाची टेंडन्सी असते असं नाहीये. म्हणजे मी कधीही कुणालाही आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये
फोर्स केलेलं नाही. कारण शेवटी ज्याचं चॉईस आहे, फोर्सने वगैरे काही येत नाही. पण मनापासून तुम्ही करा तर काय होईल हे मात्र जरूर सांगू शकतो. मजा असते. मी तो सांगतो की आपण आपलं एकटं शहाणपणा करत फिरायचं खाऊ, त्याच्यापेक्षा देव आहे वगैरे अशी भावना छान असते. आता दररोज सकाळी ना सगळेजण उठायच्या अगोदर माझी संध्या आंघोळ म्हणजे स्नान, संध्या, सूर्याला अर्घ्य वगैरे सगळे प्रकार संबंध टूल्समध्ये करत असतो. पण पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर घाईघाईने ते करत नाही. शांतपणाने चहा करणे. कोणी नसतं, प्रत्येकाच्या घरातलं कुठे कुठे चहाचं सामान मला आता सगळ्यांची माहिती आणि लोकांनाही ती सहल की स्वामी चहा करते. सगळी चहा करून ठेवायचं सगळ्यांना. मग लोकांनाही कम्फर्टेबल वाटतं. नंतर त्यांना पण ध्यानाला बसायचं असतं ना 6 वाजता, तर तरी नको काय यायला. पण गमतीशीर गोष्ट सांगतो, म्हणजे अशा काही गोष्टी शेअर कराव्याशी वाटतात. त्यातली गोष्ट आहे तर सकाळी चहा करायचं. तिथं गणपती आणि देवघर त्यांचं छोटस, आणि त्या तिथे जाऊन दुधाची वाटी, दूध पहिल्यांदा वाटी तयार, त्याच्यानंतर साखर घाललेली, मग चहा साखर घालायची. अगोदर चहा साखर नाही घालायची, पहिल्यांदा नैवेद्याच्या वाटीत. मग दूध जे आहे ते चहात घालायच्या अगोदर नैवेद्याच्या वाटीत पहिल्यांदा घालायचं. अशा काही क्रायटेरिया आहेत. तिथे नेऊन ठेवायचं. मग शांतपणाने चहा घेऊन जायचं तिथे. आणि कोणी नसायचं तर माझ्या मनात एकदा आलं की गणपती दूध पितोय, मी चहा पितो. म्हटलं की एक समाज चालू झाला, बाबा तू दूध पी, मी चहा पितोय. भाव निर्माण होतो. असं नाहीये की आम्ही वैचारिक दृष्टीने निर्माण नाही करू शकत अशा प्रकारचं. हा काय मी प्रत्येक वेळेला ठरवणारे असलेला भाग नाही की दररोज आता सकाळी उठल्यानंतर गणपती दूध पितो, मी चहा पितो, असं भाव धरून राहायचंय, असं काही नियम करता येत नाही त्याला. पण अशा मजेशीर संवेदना निर्माण होतात. देवाच्या बद्दलचा एक अंतःकरणामध्ये एक संबंध निर्माण होतो, आणि त्या संबंधांच्या मध्ये गोडवा असतो विलक्षण. कितीतरी गोष्टी आमच्या मनाविरुद्ध होत असतात, काही गोष्टी मनासारख्या होत असतात, काही चालू शकतं, पण एक संबंध आहे. आणि या गोष्टींनी काही होत नाही, पण संबंध निर्माण होतो जरूर. सेल्फवरती राहा, बाकी काहीच करू नका, असं अध्यात्मशास्त्र. आता आपण जे काही दिवसानंतर ऐकणार आहोत ती गोष्ट ही आहे की मी हेच तुम्हाला सांगणार आहे. विविध सल ते मुकुंदराजांचं ग्रंथ सध्या करतोय ना, तसं असं स्फोटक आहे एकदम. ते ऐकलं की असं डोकं असं होऊन जाईल. मी इथून निघाल्यापासून ते परत येईपर्यंत कंटिन्युअस त्या ग्रंथाचं काम करतोय. आता या फेजला आलेलं आहे की छोटे छोटे ऑडिओ फाईल्स झालेले आहेत, आणि ते 10-10 मिनिटाच्या ऑडिओ फाईल्स असे 14 होतील, 14, 15, 20 काय होतील त्या. आणि मग त्याच्यात काय नाही, कानाला लावायचं, तुम्हाला लक्षात येईल की खूप ग्रेट अशा प्रकारच्या गोष्टी मांडल्या गेल्यात. आता इतकं आपण ऐकलं, अभ्यास केलेला असता की नवीन काही नसतं, पण काही वेळेला असं निर्माण होऊ शकतं. मोठ्या भाग्याने मला ते एकदम प्रेरणा झाली, आणि आता ते तुम्हाला लक्षात येईल की ट्रिमेंडस आहे. पण हे करत असताना तुमची देवाच्या बद्दलची सख्यत्वाची मजा घालवण्याचं काही कारण नसतं. त्याच आनंदामध्ये तुम्ही करू शकता की मी आत्मस्वरूप आहे. राहा ना बाबा, का कटकट करतो, पण देवापाशी एक दूध ठेवायला काय हरकत नाही. त्या तिथं जी चिकित्सा अनावश्यक निर्माण होते, त्या चिकित्सा जिथं करायला पाहिजे तिथं जरूर करा, पण जिथं चिकित्सा नको तिथं माणूस चिकित्सा करतो. महाराजांनी सांगितलेलं उदाहरण की तो विद्वान असतो आणि बाई तिथे आडगावच्या बाजारामध्ये पूर्वीच्या काळामध्ये बटाट्याचे वाटे विकत असते. 1 आणा वाटा, 1 आणा वाटा, 1 आणा वाटा असं ओरडत असते. हा तिला जातो, म्हणतो की मनाचा भाव काय. तरी ते मी घ्यायचं तर की मनाचा भाव नाही मला माहिती, तोडलं नाही, पण तुझे वाटे बरोबर केले मला कसं कळणार, मनाचा भाव काय. तरी जा, नको घेऊ, जा. तिचं त्यांचं सिंपल असतं की घे, नाही तर नको घेऊ, तू कोण विद्वान वगैरे. मग तो संबंध बाजार भरती मनाचा भाव विचारत फिरतो. कोणी त्याला मनाचा भाव सांगत नाही,
आणि ज्यावेळेला तो परत येतो सगळीकडनं फिरून तोपर्यंत ही बाई वाटे विकून निघून गेलेली असते. आणि महाराज पुढे म्हणतात विद्वानांचं असंच होतं. आपण असे काम वाण्या घरी गुळ त्याचे याती कुळ काय कीजे असं तुकाराम महाराजांचं वगैरे. त्यामुळे प्रॅक्टिकल पार्ट फक्त बघावा, बाकीच्या सगळ्या भानगडींमध्ये कशाला करावं. पण दोन्ही गोष्टी अमृतांनी मांडल्या त्याप्रमाणे की वेगळ्या वेगळ्या टप्प्यांना वेगळ्या वेगळ्या फेजेसना त्या चिकित्सा जास्तीत जास्त आवश्यक असू शकते आणि त्यावेळी ती जरूर जरूर करावीच, शंकाच नाही. आणि असा काही नियम नाही की अडाणी माणूसच फास्ट पुढे जाईल. ही पण गोष्ट आहे की अडाणी माणूसचं काय होतं की तो एका टप्प्यापर्यंत लवकर जातो, त्याच्यानंतर त्याला तस्मात विचार करावा हे सगळ्यांनाच आहे. फक्त विद्वान माणसांचा प्रश्न नाही. देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतरी आम्ही, हे कॉमन फॅक्टर. म्हणून त्यांचा एक मार्ग असतो आणि त्यांच्या मार्गाने ते जर का करत राहतील श्रद्धेने तर हळूहळू न कळत ते या कुठेही येतात. ते मी तुम्हाला सांगतो, मी त्याचा स्वतः थोडं चिंतन केलेलं आहे त्याचं की ते कसं काय ते येऊ शकतात. सगळेजण तर काही या सेल्फच्या रिअलायझेशनच्या मार्गाने गेले नव्हते साधू संत. त्यांच्या भावनात्मक गोष्टीमुळे ते ईश्वराचं अस्तित्व मनात धरू शकत असत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर अस्तित्व ही सर्वात महत्वाची गोष्ट. म्हणजे तुम्ही भावनेच्या माध्यमातून त्याचं अस्तित्व पकडून ठेवतं, चित्त देवाचं अस्तित्व आहे हे. आणि मग ते ज्यावेळेला ते नामस्मरण करतील काही करतील त्यावेळेला त्याच्या अस्तित्वाला त्यांचं चित्त स्पर्श करत राहतं. आणि इसेन्शियली त्याचं अस्तित्व आणि माझं अस्तित्व हे दोन वेगळ्या गोष्टी नसल्यामुळे एकच अस्तित्व आहे शुद्ध स्वरूपामध्ये. मग ती एकरूपता त्यांना तिथं अनुभवायला येते. म्हणून अडाणी पद्धतीने त्यांनी केलं तरी भाव सोडून न करता भाव धरून केला, म्हणजे अस्तित्व धरून केलं तर तो त्याच ठिकाणी पोहोचणार आहे जिथे ही व्यक्ती चिकित्सा करून तिथंच पोहोचणार. पण त्याला ऍडव्हान्टेज हा आहे की त्याची एनर्जी वेस्टेज कमी असतं आणि ट्युनिंग ऑफ माइंड लवकर होतं त्याचं. कारण की याच्यामध्ये वैचारिक फाटे करून त्याला समजून सांगत तिथपर्यंत आणायला लागतं. इथं तो काय प्रश्न नाही, एनर्जी अँड टाइम सेव्ह होतो. पण हीच प्रत्येकाची प्रवृत्ती असेल असं नाही. माझी जर का प्रवृत्ती तशी नसेल तर मी त्या पद्धतीने स्वतःला मोळ नाही करू शकणार. मी म्हटलं की मी 2 माळा जप करणार, त्याच्या शक्य एका दिवसात मी ते मोडणार 100%. 2 माळा कशाला पाहिजेत, 1 माळा करत इथपासून सुरुवात होणार. त्याच्यात 3 वेळाच म्हटलेले कबीरांनी, म्हणजे झालं सगळं. म्हणून चिकित्सा होण्याचं कारण असं असतं की मला ते नसतं करायचं तर नाही केलं तरी चालेल. ही पहिली गीतेची आज बघितलं आपण पहिल्यांदा की काही आवश्यक नाही. सगळ्या गोष्टींना भावनात्मक अधिष्ठान आपण देऊ शकूच असं नाही. पण ज्यांना ते देता येतं ते भाग्यवान आहेत असं मला वाटतं. कारण शेवटी काय असतं ना की त्यांचा तर्क आणि अमुक काय मध्ये येतच नाही देव. तो अडाणी माणूस ज्यावेळेला पांडुरंगाच्या पायी डोकं ठेवतो विठ्ठला असं म्हणून, तुम्ही तर जर बघितलं असेल त्या बारीमधून काही नाही, तो आणि त्याचा तो विठ्ठल बस. आणि तिथं पोचलो, पावलो पंढरी वैकुंठ भुवन. हे माझं डेस्टिनेशन असतं. आता चिकित्सक माणूस विचार करेल की मूर्ती आहे काय डेस्टिनेशन होता का, अमकं का तमकं का तमकं का, काहीही त्याला मजा येणार नाहीच. पण हा मात्र सॅटिस्फाईड जातो. म्हणून भावनात्मक गोष्टींच्या बाबतीमध्ये सॅटिस्फॅक्शन हे फास्टर होतं, लवकर होतं. म्हणून जर कुणाकडे जर भावनात्मक भाग असेल तर त्यांनी त्या चिकित्सेने जर डिस्टर्ब करू नये, जरूर करावं. तुळशीला पाणी घातल्याने काय होतं, काही होत नाही. पण जे लोक घालतात त्यांना ते माहिती आहे की तुळशीला पाणी घातल्यानंतर त्यांना जे काय बरं वाटतं, नाही झाडाला कुठल्याही तुळशीला जसं नव्हे पण एक पाणी घालण्याची पद्धत असते, बरं वाटतं. भगवंताला अर्घ्य द्यायचं. अरे तुमची धारणा कितीतरी उंचावू शकते. या सूर्याला काय अर्घ्य देऊन सगळ्या विश्वाला जो चालक आहे त्या परमात्म्याला सूर्य म्हटलेलं आहे, त्याला मी अर्घ्य देतो.
अर्घ्य कशाला द्यायचं, काही नाही, त्याचा माझा संबंध एवढाच, बाकी काही नाही. तर या गोष्टीच्यामुळे मनामध्ये हा जो भावनात्मक भाग वाढतो. सकाळी एकदम छान वाटतं की आपल्या आत बाहेर सगळीकडे सगळ्या बाजूला असलेला परमेश्वर. डोकं टेका, नमस्कार करा, म्हणा मनातल्या मनात अंतर्बाह्य राम, आणि मग त्यातला तो जो विचार आहे तो तुम्हाला, तो त्या ठिकाणी तुम्हाला अनुभव देईल. आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर. म्हणजे असं जे सेपरेशन होतं आपलं, ते सेपरेशनच निघून जातं, अंतर्बाह्य राम. म्हणून अमुक एका ट्रॅडिशनल पद्धतीने, अमुकच पद्धतीने सगळ्यांनी करावं असं होऊ शकणार नाही. प्रत्येकाने आपली मनोधारणा बघून त्याप्रमाणे करा, पण स्वतःला आणि देवाला असा कंबाईंड वेळ द्यायला पाहिजे. थोडा सुद्धा नसतो आपल्याजवळ वेळ, हा फार महत्वाचा फॅक्टर आहे. पण चिकित्सा जरूर करावी, अमृताने सांगितलं त्याप्रमाणे प्रोसेसच्या बाबतीत चिकित्सा करा, काहीतरीच प्रोसेस करत बसू नका. ज्या तत्वाचा अंडरस्टँडिंग कराल, चिकित्सा करा. पण ज्या वेळेला मी एखादी गोष्ट अर्पण करतो, चिकित्सा करतो, महत्वाची गोष्ट मन अर्पण करणं म्हणजे कधी काय विचार अर्पण करणं. मी तुझा आहे म्हणणे, काय लाज वाटायचं त्याच्यामध्ये. मी तुझा आहे म्हणण्यामध्ये बरं वाटतं. उलट आपण खूप लोकांना म्हणून पाहिलं, कोणी रिस्पॉन्स देत नाही. हा एकच देव असा आहे की तो रिस्पॉन्स देतो, बाबा केव्हा तू माझायच. त्यामुळे अगदी आपले पण देवाबद्दलचं निर्वाळ मजा आहे, मजा आहे. पण हे दोन कॉम्बिनेशन करावं संतांनी सांगितलं, ते अगदी परफेक्ट आहे. खूप लोक चर्चा आणि विचार मी बघितले, सगळे वेगवेगळे, पण यांची संतांच्या ह्याला जी गोडी असते ती इतर यांच्या ह्याला नसते. विद्वानांच्या ह्याला तशी गोडी नसते. ते फ्लॅशी असतं, त्याच्यानंतर बुद्धीचं हे हाऊस भागवतात, हे सगळं मान्य आहे. तसं मनाची एक भूक असते आणि ती भावनात्मक असते, आणि तिथं तुम्हाला चिकित्सा नाही करता का. अशा दोन कॅटेगरी. सुंदर विषयही सुंदर मांडला आणि काय झालं पण सुंदर. चलो, अनंत छान छान गोष्टी आता आपण करणार आहोत. त्याच्यातलं मी तुम्हाला केव्हा तरी शांतपणाने बसल्यानंतर हे जे मी सध्या जे काम करतोय ते सांगेन की अक्षरशः पाठीमागे वळून बघायला वेळ झाला नाही मला. तो कार्यक्रम झाला, अमृतधारा ग्रंथ प्रकाशन, त्याच्यानंतर जे माझं बंदच पडून गेलं, पाठी पुसल्यासारखं झालं. ते इतकं काम होतं त्या परमामृत ग्रंथाचं. तर तुमच्यापर्यंत येईल लवकरच. ते आता आपण गुगल ड्राईव्हवरती थोड्या दिवसामध्ये ते शेअर करू सगळ्यांना लिंक, आणि मग तुम्ही बघा. मग त्याच्यानंतर तुम्ही ते सगळं ऐकल्यानंतर होईल डिस्कस की मी आत्ता जे म्हणतोय ते काय आहे. ते आता मी तुम्हाला सांगण्यामध्ये तुम्हाला थोडंसं बोलल्याची खिरापत फोडल्यासारखं आहे. तर ते ऐकून काही लोकांना दिलं मी की त्यांचा रिस्पॉन्स बघण्यासाठी की कसं वाटतंय त्यांना, पण ते टेस्टसाठीच दिलेलं. पण आता ते फॉर्मेशन होईल. चला, खूप उत्साह आहे. नेहमीच्या प्रार्थनेने आपण केंद्राची सांगता करणार. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे आता. उपासनेला गुणसान व्हावे, भूदेव संतान सदा नमावे. सत्कर्म योगे वयखाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. एक निवेदन आहे, पुढच्या बुधवारी नेहमीप्रमाणे केंद्र होईल. शाबास.